मित्रांनो नमस्कार. मी सुग्रीव शिवाजी सुरवसे. मित्रांनो, केंद्र शासनाने नुकतेच MSP हे जाहीर केलेले आहेत. MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईस, किमान आधारभूत किंमत. मित्रांनो, केंद्र सरकार हे दरवर्षी खरीप हंगाम सुरू होण्याच्या अगोदर आणि रब्बी हंगाम सुरू होण्याच्या अगोदर MSP हे जाहीर करत असतं. खरीप हंगाम सुरू होण्याच्या अगोदर 14 पिकांना MSP जाहीर करतं आणि रब्बी हंगाम सुरू होण्याच्या अगोदर हे 8 पिकांना MSP जाहीर करतं. आणि जे 23वा क्रॉप आहे, म्हणजेच ते 23वा क्रॉप आहे, जे कमर्शियल क्रॉप आहे, म्हणजेच आपला ऊस, यासाठी FRP नावाची संकल्पना हे दरवर्षी जाहीर करतं. मित्रांनोच काही दिवसापूर्वी खरीप हंगामाचा MSP हा जाहीर करण्यात आला आहे. MSP म्हणजेच काय आहे? MSP हा कसा काढला जातो? MSP काढण्याची पद्धत ही MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी निर्माण करण्यात आली आणि त्यांनी सांगितलं की जो काही शेतकऱ्यांचा खर्च आहे, जसा की सीडवरती असेल, फर्टिलायझरवरती असेल, नांगरणीवरती असेल, कोळपणीवरती असेल, फवारणीवरती असेल, किंवा तुमचा हार्वेस्टिंग करताना जो काही खर्च येतो, तो खर्च, तुमची जमीन जर रेंटवरती असेल तर त्या रेंटचा खर्च, तुम्ही जर कर्ज काढत असेल त्याचा इंटरेस्ट तुम्हाला भरावा लागत असेल तो खर्च, त्या सर्व खर्चांच्या दीडपट करून हा शेतकऱ्यांना त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, असं स्वामीनाथन आयोगांची जी कमिटी होती त्या कमिटीनं सांगितलं. आणि त्यानुसार दरवर्षी केंद्र सरकार हा MSP जाहीर करतं, नाही का. तर नुकतंच केंद्र सरकारनं जो काही खरीप हंगामातील पीक आहेत त्या खरीप हंगामातील पिकांचा MSP हा जाहीर केलेला आहे. तर ते 14 पीक आहेत. तर तो MSP काय आहे हे आपण जाणून घेऊया. तर ज्वारीसाठी केंद्र सरकारनं जो MSP जाहीर केलेला आहे तो 4023 रुपये आहे. हायब्रिड ज्वारीसाठी 4023 आहे आणि मालदांडी ज्वारीसाठी 4073 रुपये आहे. बाजरीसाठी आहे 2900 रुपये, मक्यासाठी आहे 2410 रुपये, तुरीसाठी आहे 8450 रुपये, मुगासाठी आहे 8750 रुपये, उडदासाठी आहे 8200 रुपये. मित्रांनो, उडदाला मागच्या वर्षी होता 7800 रुपये आणि यावर्षी आहे 8250 रुपये. भुईमुगाच्या ज्या शेंगा आहेत त्याला 7517 रुपये आहे. सनफ्लावर म्हणजेच आपलं सूर्यफुलासाठी आहे 8343 रुपये, सोयाबीनसाठी आहे 5708 रुपये. तर मित्रांनो, मागच्या वर्षी सोयाबीनसाठी होता 5328 रुपये आणि यावर्षी आहे 5708 रुपये. तिळासाठी आहे 10346 रुपये. तर मागच्या वर्षी तिळासाठी होता 9800 रुपये आणि यावर्षी आहे 10346, म्हणजेच कमीत जास्त 500 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. कापसासाठी 8267 रुपये आहे, भातासाठी आहे 2441 रुपये, रागीसाठी आहे 5205 रुपये आणि जे बारकं कारळं असतं त्यासाठी आहे 10052 रुपये. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे भाव योग्य वाटत असतील तर तुम्ही तुमचा माल हा केंद्र शासनाने ठरवलेल्या ठिकाणी विका आणि तुम्हाला फायदा करून घ्या. कारण शेवटी आपला एकच उद्देश असतो की आपल्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. तर थँक्यू.